अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक संकटात नागरिकांना मदत उपलब्ध करून द्यावी. मोठ्या स्वरूपात पाणी आलेल्या नागरी वस्त्यामधील लोकांच्या सहकार्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने यंत्रणा कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्ह्यात अतिवृष्टीने निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्याकडून जाणून घेतली. अतिवृष्टीने नागरिकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पाण्यामुळे धोका असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षास्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले. रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने 19 महसूल मंडळातील गावांना मोठ्या नैसर्गिक संकटात सामोरं जावे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून यामध्ये पारनेर तालुक्यातील 3, पाथर्डी तालुक्यातील 3, श्रीगोंदा तालुक्यातील 8, कर्जत तालुक्यातील 5 मंडळांचा समावेश असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. काही भागात घरांची पडझड तसंच शेती पिकांचं नुकसान झाले आहे. मात्र पूर परिस्थिती ओसल्यानंतर नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येईल. सध्या तरी नागरिकांना शासन स्तरावरून मदत उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्यास प्रशासनाला सांगण्यात आले असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले. अतिवृष्टीने पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे विविध ठिकाणी अडकलेल्या 15 लोकांची तसेच कासार पिंपळगाव येथील 16 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून सर्व रहिवाशांचं स्थलांतर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील करपडी येथे एका घराला तलावाच्या पाण्याने वेढा दिला. या कुटुंबातील 5 व्यक्तींना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे. नैसर्गिक संकटांनी नुकसान झालेल्या रहिवाशांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या असून पुढील 2 दिवस जिल्ह्याला हवामान विभागाने अतिपावसाचा दिलेला इशारा विचारात घेऊन उपाययोजना करण्याबाबतही सतर्कतेने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.